त्यामुळे दोन्ही संघांना खेळपट्टी कशी खेळते आणि पहिल्या डावामध्ये कसा खेळ व्हायला पाहिजे तो अनुभव तर आलाय. प्रथा पाहूया. दोन्ही संघ एक एक वेळा जिंकलेत पण या सामन्यात एक संघ जिंकणार आहे आणि तो संघ कोणता आणि 6व्या सामन्यासाठी कुठला संघ प्रवेश निश्चित करतोय या सामन्यातला निकाल ठरवला. पहिला बॉल आशिषचा वेग भन्नाट आहे आणि पहिल्याच बॉलवर गोल्डन डकवर कॉट बिहाइंडच्या स्वरूपात फलंदाज आकाशचा खेळ संपला. धक्का बसतोय पहिला मनोज 11. अनपेक्षित असते पहिल्याच बॉलवर बाद होऊन परतणं कारण त्यानंतर डगआउट मध्ये ती निराशा त्यांच्या चेहऱ्यावर दिसेल कारण आता ज्या कारणासाठी पहिल्या क्रमांकावर प्रमोट केलं होतं फलंदाज आकाशला त्यांना तसा खेळ देता आला नाही आणि म्हणूनच अडचणी वाढतायत. आशिष मेहरुळ वन ऑफ द फायनेस्ट बॉलर म्हणजे त्यांचा जो रनअप आहे तो मिडियम पेस बॉलर सारखा आहे पण त्यांचं स्पीड व्हेरिएशन ही त्यांची खासियत आहे आणि त्यातल्या त्यात त्यांच्याकडे कटर सुद्धा आहेत. बॉलला दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता बॉलला वेग देण्याची क्षमता गती काढण्याची क्षमता आशिष मेहरोळकडे आहे आणि त्याचमुळे या सीझनमध्ये चांगलाच खेळ विविध स्पर्धांमध्ये आपण पाहिला आहे. मॅन ऑफ द सिरीजचे पुरस्कार सुद्धा त्यांना मिळत आहेत. तर जितके चांगले ते गोलंदाज आहेत तितकेच चांगले ते फलंदाज सुद्धा आहेत पण संघाची ओळख जी आहे ती टिकवताना त्यांनी आतापर्यंत चांगलीच गोलंदाजी या यंगस्टर प्रीमियर लीग मध्ये हाताळलेली आहे आणि त्याचमुळे पहिल्याच बॉलवर आकाशचा खेळ संपला आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत संतोष पोहोचतायत तिसऱ्या क्रमांकावर. 5 षटकं म्हणजे आपण या मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहिली आणि खेळपट्टीला व्यवस्थित वाचलं तर मग 60 ते 65 धावा बनल्याच पाहिजे. धाडसका गोवा संघासमोर आव्हान तितकंच ठेवावं लागेल आणि त्यासाठी पाहूया तत्परता एका फलंदाजाची. एका बाजूला आकाशचा खेळ संपलाय संतोष स्ट्रायकरला पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेचं षटक आहे. रायटी बॅटरसाठी बॉलिंग ट्रॅकवर आशिष ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता बॅटची आउटसाइड एज आणि रोहित नार्वेकर येतोय. हा सुद्धा फलंदाज शून्यावर परतीचा प्रवास करतोय. संतोषला सुद्धा काहीच योगदान न देता परतावं लागतंय. जे इतरांना जमत नाही ते मी जमून घेतो आणि तेच दाखवताना गोलंदाजी करताना गोलंदाज आशिष मेहरोळ. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल होता दुरून खेळण्याचा प्रयत्न बॅटची बाहेरची कडा आणि रोहित अगदी बॉल खाली पोहोचला योग्य त्या वेळेत सोपा झेल टिपला आणि शून्यावर खेळ संपलेल्या संतोषचा 2 धक्के बसलेत पहिल्या 2 बॉलवर टीम मनोज 11. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत दर्पण ज्यांना मॅचच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला आणि तो पुरस्कार का मिळाला त्याचं खरं तर प्रमाण या सामन्यात द्यावंच लागेल. मागच्या सामन्यामध्ये त्यांनी 35 धावांचं योगदान दिलं होतं फलंदाजी करता आणि आता तसाच खेळ तितक्याच स्ट्राईक रेटने देणं गरजेचं होऊन बसलेलं आहे. खरं हा सामना जरी तुम्ही पराभूत झाला तितकं नुकसान होणार नाहीये पण महत्वाचं काय तुमचा कॉन्फिडन्स. तो कॉन्फिडन्स तसाच सेट करण्यासाठी तुम्हाला हा सामना सुद्धा जिंकावा लागेल आणि म्हणूनच ही लीग स्टेज प्रामुख्याने पूर्ण भारतभर प्रचलित झालेली आहे. कुठल्याच गुणांची गरज नाहीये तुम्हाला फक्त जिंकायचंय आणि तुम्हाला पुढच्या फेरीत जायचंय. तो फॉर्मॅट आपण या यंगस्टार प्रीमियर लीग मध्ये पाहतोय. यंगस्टार देवगडचं एक दमदार नियोजन सातत्यानं चांगलं क्रिकेट खेळण्यासाठी यंगस्टार देवगडला ओळखलं जाते आणि आता चांगलं क्रिकेट खेळवण्यासाठी सुद्धा यंगस्टार देवगडला ओळखलं जाते. हॅट्रिक बॉल फुल टॉस बॉल लॉफ्ट केलाय मिड ऑन बॉलचा करतोय पाठलाग लॉंग ऑन क्लिअर 1 बाउन्स क्लिअर करून बॉल जाईल सीमारेषा पार. हॅट्रिक बॉलवर मिळतील 4 चौकार. फुल टॉस मिळाला आणि त्यातल्या त्यात पदलालित्य म्हणजे हा ज्युसी फुल टॉस बनला फलंदाजासाठी आणि त्यांना फक्त मिड ऑफ आणि मिड ऑन क्लिअर करायचं होतं ते केलं आणि पॉवर प्लेच्या षटकाचा फायदा उचलला. धावसंख्या सुरू झालेली आहे मनोज 11 या संघाची. 4 धावा 2 गडी बाद. आशिष हॅट्रिक मिस करतोय. पुढचा बॉल ओव्हर द विकेट दर्पणसाठी. अजून एक ताकद टायमिंग टॅलेंट बेमिसाल बॉल जातोय सीमारेषा पार. 1 टप्पा घेत चौकार. 4 धावा. दडपण जुगारून तुम्हाला खेळायचं आहे आणि तेच दडपण जुगारून एक सातत्याचा खेळ दर्पणचा आपण पाहतोय. दडपण बाजूला घेऊन आता दर्पण आपल्या संघासाठी धावा बनवतोय. मागच्या सामन्यामध्ये त्यांनी 35 धावांचं योगदान दिलं होतं आणि आता सुद्धा तितक्याच चांगल्या स्ट्राईक रेटने त्याने 2 चेंडूंमध्ये 8 धावांचं योगदान दिलेलं आहे. 4 चेंडूचा खेळ संपलाय म्हणजे पहिल्या 2 बॉलवर 2 विकेट्स आले आणि पुढच्या 2 बॉलवर 2 चौकार आले. तर कभी खुशी कभी गम असं षटक आतापर्यंत दोन्ही संघांसाठी राहिलेलं आहे. धाडसका गोवा या संघाकडून आता थोडे खर्चिक राहत आहेत आशिष मेहरोळ आणि आता फायद्याची भूमिका मनोज 11 या संघासाठी घेत आहेत दर्पण आचरेकर. धावसंख्या पोहोचते 8 वर. 8 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस ऑफ 2 विकेट्स. ड्राईव्ह मिड ऑफ आहे. आर्यन बॉलचा करतोय पाठलाग व्यवस्थित बॉलवर पोहोचतोय. उजवीकडे सरकताना एक सिंगल पूर्ण केली जाते. एका धावेची नोंद आपण स्कोरशीटवर करूया.
9 धावा 2 गडी बाद. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपला. शेवटचा एक बॉल बाकी या पहिल्या मॅन्डेटरी बॅटिंग पॉवर प्लेच्या. आशिष सातत्यानं शोध घेतोय डॉट बॉलचा. जी सुरुवात दिली होती ती सुरुवात टिकवण्यासाठी शेवट सुद्धा तसाच व्हायला हवा, तोच त्यांचा उद्देश आहे. पण आता लेफ्टी बॅटर पहिल्यांदा स्ट्रायकर एंडला प्रजेश पोहोचतायत. सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट थर्डमॅन कव्हर पॉईंटला आता कव्हरला घेण्यात आलेला आहे. एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, स्क्वेअर लेग, फाईन लेग, सर्कलच्या बाहेर डीप स्क्वेअर लेग. लॉफ केल्या बॉलला, पुढेचा बॉल पुढे पाठवला आणि शेवट गोड केला या पहिल्या षटकाचा. 3 चौकार या षटकात आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि मनोज 11 या संघाची धावसंख्या 2 गडी बाद. भुई बावडा वर्सेस AK स्पोर्ट्स वरवडे आणि दुसरा सामना असेल बालाजी क्लब राजकोट वर्सेस NP स्पोर्ट्स मीरा भाईंदर, ज्यामध्ये सर्व खेळाडूंची यादी देखील आम्ही तुमच्यापर्यंत या सामन्यानंतर पोहोचू. थोडं सस्पेन्स राहू द्या. तुम्ही देखील तर्क लावा की उद्याच्या संघात तुम्हाला कुठले कुठले खेळाडू खेळताना पाहायला मिळतील. आम्ही त्या तर्काचा नक्की शोध घेऊ आणि हा डाव संपल्यानंतर तुम्हाला माहिती देऊ की उद्या कुठले सुपरस्टार तुम्हाला या यंगस्टर प्रीमियर लीग मध्ये खेळताना पाहायला मिळतील. कारण प्रत्येक जण नामवंत क्रिकेटपटूंना पाहण्यासाठी आलेला आहे, त्यांचे ऑटोग्राफ घेण्यासाठी आलेला आहे, त्यांची सेल्फी घेण्यासाठी आलेला आहे. आर्यन भोईर बॉलिंग ट्रॅकवर. हायवेदिवे भिवंडीचे गोलंदाज मागच्या 2-3 हंगामामध्ये त्यांनी चांगलाच खेळ सादर करताना स्वतःची जागा सुनिश्चित केलेली आहे संघामध्ये. हो, फोर्स केलाय बॉलला, बॉल मिडॉनला पोहोचेल तोपर्यंत धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. बॉल राईज होतोय. कॉन्क्रीटची विकेट आहे आणि कॉन्क्रीटच्या विकेटवर गोलंदाजी करण्यासाठी जो फॉलो थ्रू हवा आहे गोलंदाजाला, तो फॉलो थ्रू आर्यनकडे आहे. त्याचमुळे उंच उडी घेऊन ते बॉल डिलिव्हर करतात, त्याचमुळे त्यांना एक्स्ट्रा बाउन्स सुद्धा मिळतो आणि तेच मागच्या चेंडूवर आपण पाहिलं. फुलटॉस ड्राईव्ह केलाय, मिड ऑन आहे, त्याला बीट करत बॉल जाईल लॉंग ऑन क्लिअर करत. आर्यनचा सुद्धा समाचार घेण्याची सुरुवात फलंदाज दर्पणने केले. बॉल सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. दर्पण एका वेगळ्याच अंदाजात आहे आणि त्याचा थाट तो मैदानात टिकवून ठेवतोय. काय पदलालित्य, म्हणजे ते परफेक्शन तुम्हाला अनुभवातूनच मिळतं. कारण तुम्हाला ते पूर्वानुमान लावावं लागतं की बॉल डिलिव्हर कुठे होणार आहे आणि जणू काय त्यांना वाटलंच होतं की यॉर्करला येईल, पुढे सरकले तर मग तो फुलटॉस मिळेल आणि फुलटॉस मिळाल्यानंतर मग या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 4 धावा वसूल करता येतील आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं. काय फुटवर्क आहे आणि काय बॅलन्स आहे. हँड आय कॉर्डिनेशन व्यवस्थित जुळवत आहेत, बॉडी बॅलन्स व्यवस्थित राखतायत, बॅक स्विंग खूप चांगली आहे, टायमिंग चांगलं जुळवलं जाते. त्याचमुळे आतापर्यंत त्यांच्या चांगल्या स्ट्राईक रेटचा खेळ आपण पाहिला आहे. म्हणजे त्यांनी 5 चेंडू घेतलेत आणि 13 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिले. हा थांबून हा स्ट्रोक खेळलेला आहे कारण गती कमी होती या चेंडूवर आणि त्याचमुळे ऍडजस्ट व्यवस्थित करता आलं नाही. दर्पणला दरम्यान क्षेत्ररक्षण चुकलंय, पण पहिल्यांदाच नकार दिला होता धाव घेण्यासाठी आणि त्याचमुळे ती धाव काय पूर्ण करता आली नाही. दरम्यान एक सिंगल कंप्लीट होतं, धावसंख्या पोहोचते 18 या आकड्यावर. 18 ऑन बोर्ड. चला, इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. पेरनेम स्ट्रायकर्स पेडणे वर्सेस मातोश्री 11 हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे. दोन्ही कॅप्टन्स टॉससाठी तयारीत राहायचा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. मातोश्री 11 हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे आणि पेरनेम स्ट्रायकर्स पेडणे या 2 संघांदरम्यान होईल इनिंग ब्रेक मध्ये टॉस. तर मी थोडी चर्चा होते आर्यनशी. खूप महत्वाचं असतं जेव्हा आपण एका व्यावसायिक संघांमध्ये खेळतो, व्यावसायिक स्पर्धेमध्ये खेळतो. अराउंड विकेटने आले पण हा फिरून स्ट्रोक खेळलाय आणि बॉलला पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषा पार. दोन्ही फलंदाज आता एअर स्ट्राईक करत मैदानाच्या आतमध्ये, पण हा बॉल एक टप्पा घेत सीमारेषेच्या पलीकडे पोहोचला आणि आतापर्यंत या डावातला हा 5वा चौकार आलेला आहे आणि राजेशच्या बॅटमधून दुसरा चौकार आलेला आहे. धावसंख्या पोहोचते आता 22 वर. म्हणजे पहिल्या 2 बॉलवर 2 विकेट गेले होते. वाटलं होतं की अडचणी वाढतील, पण म्हणतात ना की अडचणींचा विचार केला तर त्या जास्त मोठ्या होतात. त्याचमुळे त्या गोष्टीचा विचार न करता राजेश आणि दर्पण या दोघांचा चांगला खेळ, माफ करा, प्रजेश आणि दर्पण या दोघांचा खेळ चांगला राहिलाय. प्रजेशने आतापर्यंत 2 चेंडू घेतले, 2 चौकार. दर्पणने आतापर्यंत 6 चेंडू घेतले, 3 चौकार. म्हणजे दोघांना चौकारांवर विश्वास आहे. जास्त रिस्की स्ट्रोक खेळण्याच्या इराद्यात ते नाही आहेत. त्यांना माहिती आहे की आपल्या दोघांवर संघाची जबाबदारी आहे, ती जबाबदारी टिकवून तुम्हाला खेळायचं आहे. तोच आतापर्यंत खेळ प्रजेशचा पण पाहतोय स्ट्रायकर एंडला. आर्यन भोईर बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस पुढे ठेवलेला बॉल ऑन साइडला बॉलला टर्न केलं. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटच्या बॉलवर पोहोचतील. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होत नाहीये. थ्रो बॅटिंग एंडला. परफेक्शन आहे क्षेत्ररक्षणाचा उच्च स्तर तुम्हाला पाहायला मिळतो. व्यवसाय क्रिकेटमध्ये तुम्हाला असंच काही निवडलं जात नाही, तुमच्याकडे काही ना काही आहे, त्याच तुम्हाला संघामध्ये निवडलं जाते आणि ती निवड तुम्हाला पक्की ठेवायची असते. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला. शेवटचा एक बॉल बाकी. या पॉवर प्लेच्या षटकातला धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 23 वर. 23 धावा, 2 गडी बाद. रायटी बॅटर दर्पण, स्ट्रायकर एंडला, नॉन स्ट्रायकर एंडला प्रजेश. चांगली पार्टनरशिप तिसऱ्या विकेटसाठी.
ओ ओ पुढे सरकले, टप्पा खेचला होता. जणू काही आर्यनला आता वाटलं होतं की फलंदाज अटॅकिंग मोड मध्ये येतील. ते पुढे आले, स्लाइस करण्याचा प्रयत्न झाला. बॅटची कडा घेऊन बॉल विकेट किपरच्या हातामध्ये आणि सर्वात मोठा काटा बाजूला केलेला आहे गोलंदाज आर्यन भोईरने. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 23, 3 गडी बाद, 23 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. टीम मनोज 11. चला कुपन्स अजूनही घेतले नसतील, आपण कुपन्स घ्यायचे आहेत. मी तर 10 कुपन्स घेतलेले आहेत. नशीब प्रत्येकाने आजमावायला पाहिजे. आणि आपण देखील जे मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला संपर्क कार्यालय आहे त्या ठिकाणी फक्त 50 रुपयाचं कुपन घेऊ शकता. एक जण कितीही कुपन घेऊ शकतो, त्यामध्ये लिमिटेशन नाही आहे. त्यामुळे आपण नक्कीच त्या संधीचा लाभ घ्या. कूलर, मोबाईल, वॉशिंग मशीन, फ्रीज, एलईडी टीव्ही, सायकल अशी विविध बक्षीस तुम्हाला येत्या 5 दिवसांमध्ये जिंकता येतील. आणि आज तुम्हाला 500 रुपयाचं कुपन सुद्धा तुम्हाला मिळेल, ज्याचा ड्रॉ आपण शेवटच्या दिवशी ठेवणार आहोत. आणि त्यामध्ये भाग्यवान प्रेक्षकाला इलेक्ट्रिक बाईक जिंकता येणार आहे. त्यामुळे नक्कीच आपलं नशीब आपण आजमावू शकता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत दर्पण बाद झाल्यानंतर प्रवीण गावडे. तर प्रवीण गावडे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. चांगला खेळ दर्पणचा मागच्या सामन्याप्रमाणे आता सुद्धा मिळाला आणि म्हणूनच प्रत्येक कॅप्टनला वाटते की आपल्या खेळाडूने चांगला खेळ द्यायलाच हवा किंवा चांगल्या खेळाडूच्या खात्यात जास्त चेंडू यायला हवेत. आणि आतापर्यंत जर आपण दर्पणचा खेळ पाहिला, त्यांनी 7 चेंडूमध्ये 14 धावांचं योगदान दिलं. 200चा स्ट्राईक रेट आहे, ज्यामध्ये 3 चौकारांचा समावेश आहे. एकही षटकार आतापर्यंत या डावात पाहायला मिळाला नाहीये. फिरोज शेख यॉर्कर स्पेशलिस्ट याला संबोधलं जातं. 3ऱ्या क्रमांकासाठी बोलवण्यात आलेला आहे फिरोजला. आतापर्यंत 2 गोलंदाज वापरले. आशिष यांनी 13 खर्च केला, 2 विकेट्स मिळवल्या. आर्यन यांनी 10 खर्च केला, 1 विकेट मिळवली. आणि फिरोज शेख आता लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट लेफ्टी बॅटरसाठी आलेत. स्ट्रायकर एंडला प्रजेश आहेत, नॉन स्ट्रायकर एंडला आपण प्रवीण गावडे यांना पाहतोय. पहिलाच बॉल वेगवान चेंडूला उलटा खेळण्याचा प्रयत्न होता. म्हणजे फायदा मिळवण्यासाठी कधी कधी कायदा विसरावा लागतो. तसंच कुठेतरी अंदाज प्रजेशचा पाहायला मिळाला, कारण ऑफस्टमच्या बाहेर डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये. त्याच संधीचा त्याला फायदा उचलायचा होता, पण बॉल वेगवान फिरोजने हाताळला होता. शॉर्ट ऑफ गुड लेंथ, ऑफस्टमच्या बाहेरचा बॉलिंग पाथ. हो, पुल करण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज आणि केतन मात्र पोहोचलाय बॉलवर आणि आता फिरोजच्या खात्यात विकेट जाते. महत्वपूर्ण फलंदाज बाद होतोय. प्रजेशचा खेळ संपतोय, धक्का 4था बसतोय मनोज 11ला. विकेट डाऊन. काय सुरुवात झाली. त्यानंतर पहिल्या षटकाच्या शेवटच्या टप्प्यावर 2 चौकार सुद्धा पाहायला मिळाले. त्यानंतर मागचं षटक आर्यनचं पहिल्या 5 चेंडूंवर फलंदाजाचा दबदबा होता. शेवटच्या बॉलवर आर्यनने विकेट मिळवली. आपण केतन म्हात्रे यांचं जर कॉन्ट्रीब्युशन पाहिलं ॲज अ विकेट किपर, त्यांची भूमिका महत्वाची आहे, कारण या डावामध्ये त्यांनी 3 झेल टिपलेले आहेत. त्याचमुळे प्रत्येक भूमिका महत्वाची आहे, प्रत्येक फील्ड प्लेसमेंट महत्वाची आहे आणि विकेट किपर ही तर सर्वात महत्वाची भूमिका आहे. बघा रिप्लेमध्ये पाहायला मिळते, आडव्या बॅटनं लपेटण्याचा प्रयत्न होता. बॅटची लिडिंग एज घेऊन बॉल केतन कठीण होता, पण त्यांनी खूप चांगल्या वेगानं तो झेल पूर्ण केला आणि टाळ्यांच्या गजरामध्ये प्रदेशचं आगमन पेव्हलियन बॉक्समध्ये होते. तुमचा खेळ चांगला मिळाला तर तुम्हाला प्रेक्षकांचा, तुमच्या समर्थकांचा, तुमच्या चाहत्यांचा प्रतिसाद मिळेल आणि तोच खेळ या अगोदर दर्पण आणि प्रदेश या दोघांनी दिला. नवीन मैदानामध्ये अक्षय कदम स्ट्रायकर यांना पाहायला मिळतील. फिरोजने या षटकाची सुरुवात डॉटने केली. पुढचा बॉल विकेटाला. जसं मी उल्लेख केला होता की 55 ते 60 या आकड्याकडे जावंच लागेल टीम मनोज 11ला, कारण दोन्ही संघांचा आपण आढावा घेतला तर तितक्या धावा तर बनल्या पाहिजेतच मनोज 11च्या, आणि त्यासाठी प्रजेश आणि दर्पणची भागीदारी चांगलीच होती. फिरोज तयार, ओव्हर द विकेट. गती कमी होती, स्लाइस केले बॉलला, क्षेत्ररक्षक कव्हर पॉइंटचा पोहोचेल डीपला, पायाच्या सहाय्याने बॉल आत ढकलण्याचा प्रयत्न फसला. बॉल जातोय डीप पॉइंट सीमारेषा पार. मिळतील धावा 4. मच निडेड बाउंड्री फॉर मनोज 11. धावसंख्या 27 पाहायला मिळते. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाले होते साई झोरे. वेगानं बॉलवर पोहोचले होते, पण शेवटच्या टप्प्यावर बॉल हाताने अडवायला पाहिजे की पायाने, हा संभ्रम रक्षकाच्या मनात येतो. साहजिकच आहे, स्वाभाविक आहे, आणि त्यामुळे तो निर्णय घेऊ शकला नाही. बॉल त्याला चकवत सीमारेषेच्या बाहेर पोहोचला आणि 4 धावांची नोंद आपण स्कोरशीटवर केली. धावसंख्या 27. लेंथ बॉल होता, एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतात आरामात बॉलवर. थ्रो बघा. बॅटिंग एंडला केतन चांगल्या पोझिशन मध्ये पूर्ण केले एक सिंगल. स्ट्रॉंग माइंडसेट आहे. आशिष मेहरोळने 1 षटक हाताळलं या अगोदर. त्यांनी 2 विकेट्स मिळवले होते. काय सुरुवात, म्हणजे ती स्वप्नवत सुरुवात असते कुठल्याही गोलंदाजासाठी. इनिंगच्या पहिल्या 2 बॉलवर विकेट मिळवलं आणि ती कामगिरी आपण पाहिली या अगोदर आशिष मेहरोळची. आणि आर्यनने काय केलं, त्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर विकेट मिळवली. फिरोज शेख
वेग भन्नाट आहे, बॉल खाली राहिलाय, अनपेक्षित बॉल खाली राहिलाय आणि फलंदाजाला डिफेन्स करण्याखेरीज पर्याय नव्हता. एक सिंगल मिळते, एका धावेची वाढ धावसंख्या पोहोचते आता 29 वर. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपला. या तिसऱ्या षटकातला हे षटक इकॉनॉमिकल राहिलं फिरोज शेखचं, ज्यामध्ये त्याला विकेट सुद्धा मिळाले. त्यांनी खर्च केले 6 धावा, मिळवले 1 विकेट. आणि त्याचमुळे आता पाहूया शेवटच्या बॉलवर नेमकं काय लिहिलंय. अपेक्षा तर धावांची आहे मनोज 11ला, अपेक्षा विकेटची आहे धाडसकळ गोवाला. पाहूया ती अपेक्षा कुठला खेळाडू पूर्ण करतोय आपल्या चाहत्यांची. वेगवान बॉल, विकेट किपरला चकवत बॉल जाईल, शॉर्ट स्टॉप क्लिअर करत, लॉंग स्टॉप क्लिअर करत सीमारेषा पार. आणि तिसऱ्या षटकाचा शेवट होतोय दमदार. नियतीची मिळते फलंदाजाला 7, 4 धावा, चौकार. 3 षटकाचा खेळ संपला, धावसंख्या पोहोचते आता 33 वर. 33 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स आफ्टर 3. रिप्ले मध्ये आपण पाहतोय फिरोज शेख वेग वाढवला होता, बॅटची बॉटम एज घेऊन बॉल विकेट किपरच्या डावीकडून थेट शॉर्ट स्टॉप लॉंग स्टॉप क्लिअर करताना पाहायला मिळतो. जशी आपण या आउटफील्डचा विचार केला तर जो एक रनवे असतो कुठल्याही विमानाचा, तितकी फास्ट ही आउटफील्ड आहे. आणि म्हणूनच बॉल जर डीप मध्ये गेला तर त्या बॉलला थांबवणं जवळपास अशक्य आहे. असाच आढावा आपण या संध्याकाळच्या सत्रात घेतला होता. बॉलिंग ट्रॅक बॉलर येत आहेत संदेश ठाकूर, ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये शेवटच्या षटकात 4 डॉट आणि खर्च केले होते 8 धावा. त्याचा संदेश ठाकूर हे देखील एक चांगला पर्याय, जसा चंदू सरांनी उल्लेख केला. मागच्या कित्येक दशकांपासून गोव्यातलं क्रिकेट या खेळाडूने खेळलेलं आहे. आणि त्याचमुळे एज इज ओनली अ नंबर. तुमच्याकडे जर खेळ आहे तर मैदान तुमचंच. आणि तेच सिद्ध करताना आपण कित्येक वर्षांपासून संदेश ठाकूर यांना पाहतोय. आणि काय त्यांची शैली गोलंदाजीची, जी फलंदाजाला लवकर ओळखता येत नाही. टिपिकल विंटेज बॉलिंग. अक्षय कदम आणि प्रवीण गावडे हे 2 बॅटर्स मधल्या फळीतील फलंदाज धावांना पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. बॉलिंग ट्रॅकवर संदेशचा पहिला बॉल, ज्याला आपण ग्रामीण भाषेमध्ये मुंधा म्हणतो, ब्लॉक होल डिलिव्हरी. पिचिंग अगदी पायांवर होती आणि दरम्यान बॅकलिपला खाली घेण्याखेरीज त्यांच्याकडे पर्याय नव्हता. गोलंदाज भाव खाऊन जातोय आणि फलंदाज प्रवीण स्ट्रगल करताना दिसतोय. बघा 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. हा सामना 5 षटकांचा आहे, माहिती अगोदर दिली होती. गुडघ्यावर बॅलन्स करून बैठक स्ट्रोक खेळायचा प्रयत्न होता. बॉल टोन घेतोय. टप्पा पडल्यानंतर आपण पुन्हा एकदा पाहूया 70 स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीवर. बॉल ग्रिपिंग खूप चांगली आहे, अराउंड विकेटने येतात. आणि त्यानंतर बघा बॉल हलकासा डायव्हर्ट होतो बाहेरच्या दिशेनं. ही शैली आहे गोलंदाज संदेश ठाकूर यांची. अराउंड विकेट चांगली बॉलिंग आहे त्यापर्यंत. फुल टॉस, फ्लिक ऑफ द रिस्ट, एफर्टलेस स्ट्रोक, बॉल जातोय थेट स्क्वेअर लेग सीमारेषा पार. फलंदाजाने उचलली जबाबदारी, स्ट्रोक खेळलाय, लय भारी. येतोय यंगस्टार प्रीमियर लीग षटकार. सहा धावा ऍड होत आहेत फुल टॉस बॉलवर. तर अगदी सोपं होतं फलंदाजासाठी आणि प्रवीणने ते करून दाखवलं. मागच्या 2 डॉट बॉलचा समाचार घेतला. 6 धावांची वाढ होतो, धावसंख्या पोहोचते 39 वर. 39 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स. आणि अशाच फटक्यांचा शोध सातत्याने घ्यावा लागेल, कारण एक मोठा स्ट्रोक घेऊन चालला नाही. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा ड्राईव्ह केलंय, मिड ऑफ नाहीये, बॉल जाईल मागे. क्षेत्ररक्षक येईल लॉंग ऑनचा बॉलवर, तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली जाते. कुठली घाई करण्याची इच्छा नाहीये, कारण दोन्ही फलंदाजांच्या वतीने धावा मिळते आहेत. या अगोदर आपण अक्षयचा खेळ पाहिला तर त्यांच्याकडून 2 चौकार आलेत, आणि जर प्रवीणचा खेळ पाहिला त्यांच्याकडून 1 षटकार आला. म्हणजे दोन्ही फलंदाजांना मैदान पार करण्यासाठी ओळखलं जातं आणि म्हणूनच त्यांचं खेळपट्टीवर थांबणं आवश्यक आहे. पाहूया चॅलेंजर संदेशने स्वीकारलेला आहे. मिस्टर ठाकूर ड्राईव्ह केलंय, मिड ऑन नाहीये, बॉल मागे जाईल. लॉंग ऑनला थोडंसं काम द्यावं लागेल डीप मध्ये, तोपर्यंत 2 धावांचा कॉल पूर्ण केला जातोय. डीप मध्ये प्रोटेक्शनला असताना तुम्हाला चॉपवर राहावं लागतं, तुम्हाला क्विक मोमेंट्स बाळगावे लागतात, आणि तेच करताना आपण क्षेत्ररक्षकाला पाहिलं. पण फलंदाजाकडे पुरेसा कालावधी होता 2 धावा पूर्ण करण्यासाठीचा. 5 चेंडूचा खेळ संपला, धावसंख्या पोहोचते 42 वर. 42 रन्स ऑन बोर्ड. आतापर्यंत शेवटचा 1 बॉल बाकी या 4थ्या षटकातला. फ्रेश बॉलर्स यूज केलेत, 4 बॉलर्स आतापर्यंत धाडसकळ गोवा संघाने वापरलेत. आणि हा बॉल वाईड लाईनच्या पलीकडून ट्रॅव्हल होतोय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय, 1 धाव वाढेल. आणि मला असं वाटतं पहिला व्हाईट बॉल गोलंदाज संदेशने हाताळलाय पूर्ण डावातला. आतापर्यंत प्रत्येक गोलंदाजाने एकही एक्स्ट्रा खर्च केली नाही, एकही नाही. ही पहिली एक्स्ट्रा खर्च झालेली आहे. ठाकूर यांच्याकडून धावसंख्या पोहोचते 4 गडी बाद 43. 43 शॉर्ट लेन आणि स्टंप चालले शतपावली करण्यासाठी क्लीन बोल्ड. फलंदाज बाद.
4 षटकाचा खेळ संपला, 5 गडी बाद 43 धावा, 43 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट्स, टीम मनोज 11. संपलेली आहे आणि 4 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या नियंत्रणामध्ये आहे. 5 फलंदाज बाद झालेले आहेत. आता शेवटच्या षटकासाठी पाहूया कुठल्या गोलंदाजाला निवडलं जाते. लास्ट ओव्हरसाठी फिरोजलाच बोलवण्यात आलेलं आहे. लेफ्ट आर्म बॉलर आहे, सीमर आहे, कटर आहे. वेगवेगळ्या गुणांमुळे फिरोजला ओळखलं जातं. पण प्रवीण ज्यांनी आतापर्यंत 8 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. वैभव हा फ्रेश बॅटर तुम्हाला पाहायला मिळतो जो नॉन स्ट्रायकर एंडला असेल. स्ट्रायकर एंडला आपण प्रवीण यांना पाहणार आहोत. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. जसा मी उल्लेख केला की तुम्हाला 4 सामन्यांना पूर्ण करायचे. 2 कॅप्टन्स रेडी राहायचे. मातोश्री 11 हमराज मृत्युंजय पुणे आणि पेरनेम स्ट्रायकर्स पेडणे. चला दोन्ही कॅप्टन्स टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये तयारीत राहायचे. पुढचा बॉल हो यावेळेस पंच केले बॉलला. क्षेत्ररक्षक आहेत साईश. बॉलवर पोहोचतील तोपर्यंत 2 धावांचा कॉल पूर्ण केला जाईल. कारण दोन्ही फलंदाज आता स्ट्रिक्टली फॉलो करतायत की जितक्या वेगाने तुम्हाला पळता येईल तुम्हाला पळावं लागेल. कारण या शेवटच्या षटकामध्ये उरलेल्या काही चेंडूंवर जास्तीत जास्त धावा बनवल्या गेल्या पाहिजे. त्यासाठी तुमची चपळता खूप महत्वाची आहे आणि ती चपळता आता या 2 फलंदाजांची म्हणजेच प्रवीण आणि वैभवची पाहायला मिळते. 45 धावा होत्या. पुन्हा एकदा पंच केल्या. साईश येत आहेत. कुठली चूक न करता झेल टिपतात. 6वा धक्का बसतोय. टीम मनोज 11 नंबर 1. गोवा क्रिकेट हे संबंध खूप जवळचे आहेत आणि साईश हे गोवा पोलीसमध्ये कार्यरत आहेत आणि त्याचमुळे गोवा पोलीसची टीम सुद्धा रेग्युलरली व्यावसायिक फॉर्मॅटमध्ये खेळते सुद्धा. त्याचमुळे हे खूप महत्त्वाचं आहे. तुमचं प्रशिक्षण तुमचं क्रिकेटचं प्रेम हे तुम्हाला व्यवस्थित जपता येते आणि तुम्हाला ड्युटी करून सुद्धा क्रिकेटची स्पर्धा खेळता येते. त्याचंच प्रमाण साईश देत आहेत जे डीप पॉईंटला उभे होते. या अगोदर त्यांनी खूप चांगला झेल टिपला आणि फलंदाजाला परतावा लागलेला आहे. ते म्हणजेच मिस्टर प्रवीण यांना परतावा लागला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. देवदत्त पोहोचतायत स्ट्रायकर एंडला. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ संपलेला आहे. पहिल्या चेंडूवर 2 मिळाल्या. दुसऱ्या बॉलवर विकेट मिळाली. फिरोज चांगली भूमिका घेतो. या अगोदरच्या षटकामध्ये त्याला विकेट 1 मिळाली होती आणि आता या षटकात 1 म्हणजे 2 विकेट्स आतापर्यंत फिरोजच्या नावावर. आशिष मेहरोळने 2 विकेट्स मिळवल्यात. आर्यन भोईर यांनी 1 विकेट मिळवले आणि संदेश यांनी सुद्धा 1 विकेट. म्हणजे प्रत्येक गोलंदाजाने विकेटचा रकाना भरलेला आहे. कटर आहेत. लेंथ बॉल होता. बॅटचा फेस मिड विकेटला क्लोज केला आणि त्याचमुळे डिस्टन्स होतं बॅट आणि बॉलमध्ये येतो डॉट बॉल. डॉट बॉलची संख्या वाढते आणि शेवटच्या षटकामध्ये डॉट बॉल परवडणार नाहीये खरं तर मनोज 11 या संघाला. 3 चेंडू आतापर्यंत संपलेले आहेत. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. फिरोजने आतापर्यंत ॲक्युरेट बॉलिंग अटॅक केलेला आहे. पण आता त्यावर कुठेतरी मात करावी लागेल फलंदाजांना. 2 फलंदाज वैभव आणि देवदत्त. यावेळेस स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न बॉलर साइडला होतोय. थ्रो आणि परतावा लागेल. देवदत्तला धक्का बसतोय. 7वा 7th विकेट डाऊन. देवदत्त बॅक टू डग आउट. नवीन बॅटर पायसने मागच्या सामन्यामध्ये गोलंदाजी चांगली हाताळली होती आणि आता त्यांना फलंदाजी देखील तितकी चांगली करावी लागेल. नॉन स्ट्रायकर एंडला आहेत पायस. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत वैभव परब. हो बॅटची एज बॉल पोहोचतोय स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवर पोहोचेल. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा कॉल पूर्ण सुद्धा होईल आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल परब. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 47 या आकड्यावर. 50चा तो आकडा, 50चा तो जादुई आकडा
गाठला जाईल का? शेवटचा एक बॉल बाकी आहे त्यासाठी. फिरोजने आतापर्यंत या षटकामध्ये खर्च केल्यात 4 धावा, विकेट मिळवली 1. शेवटचा बॉल या पहिल्या डावातला. धीम्या गतीचा कटर, ही खासियत आहे. हा स्टॉक बॉल आहे, बॅटची एज आणि बॉल विकेट किपरच्या हातामध्ये आणि शेवटच्या बॉलवर फिरोजच्या खात्यात विकेट जाते. म्हणजे 3 विकेट्स या डावामध्ये फिरोज आपल्या नावावर करतोय. पहिला डाव संपलेला आहे आणि पहिला डाव संपतोय आणि धावसंख्या आहे 47. जिंकण्यासाठी 30 चेंडू 48 धावांची गरज असेल. 30 चेंडू 48 धावांची गरज. धाडसक गोवाला 30 बॉल्स अँड 48 रन्स रिक्वायर्ड. चला आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी टॉस होईल मातोश्री 11 हमराज मृत्युंजय वर्सेस पेन स्ट्रायकर्स पेडणे. नंबर 1 प्रीमियर लीग. मी दोन्ही कॅप्टनशी करेन. राजू, टॉस इम्पॉर्टंट तर होताच आणि निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. जो या फेजची मी चर्चा करत होतो की एक सामना तुम्ही पराभूत झालेला आहात आणि हा सामना जिंकायचा आहे, पण तो माइंडसेट तसा ठेवणं, पॉझिटिव्ह ठेवणं खूप कठीण असतं. कशा पद्धतीने हँडल करताय? आता त्यामुळेच लकचा थोडा फॅक्टर आमच्याकडे आला आहे. आम्हाला टॉस जिंकल्यामुळं फिल्डिंग करायला आवडेल आणि आपलं ग्राउंड बघण्यात नंतर चेसिंगला थोडं सोपं जाईल. संघामध्ये काही बदल असतील की तोच संघ घेऊन खेळशील? हो, एक चेंज आहे. स्वतःकडून काय अपेक्षा? माझ्याकडून बॉलिंग तर आहेच, मला बॅटिंगची थोडी अपेक्षा. व्हेरी गुड. स्वतःकडून अपेक्षा ठेवली पाहिजे. तर फलंदाजी करायची पेन स्ट्रायकर्सला या निर्णयाकडे कसं पाहताय? काय नाही, आम्ही चढांचढ स्कोर करण्याचा प्रयत्न करू 55 to 60 5 ओव्हरमध्ये. पेन स्ट्रायकरला मी सातत्याने या सीझनमध्ये पाहतोय, एक फॅन्टॅस्टिक गेम प्ले राहिलेला आहे. नेमकं गणित कुठे चुकलं? पहिलीच मॅच होती टुर्नामेंटची, थोडंसं हे झालं, प्लेयर सगळंच मारायला गेले आणि थोडं मिस्टेक झाली. सगळ्यांनी मारून चालत नाही, कधी कधी थांबावं लागतं. या मैदानाची काही आठवणी आहेत? कधी खेळल्यास या मैदानावर? नाही, फर्स्ट टाइम आहे. मग आता रात्र गोड करण्याचा इरादा आहे संघाचा, जिंकून हे मैदान सोडायचा इरादा? हां, जिंकूनच. ऑल द बेस्ट. नाणेफेक जिंकलेले आहे मातृश्री 11 हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे या संघात नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि फलंदाजी करायची आहे ती म्हणजेच पेन स्ट्रायकर्सला. तर आपले बाउंड्री मॅन जे आहेत, लाईन्समॅन, त्यांना आपण जेलसाठी 200 रुपयाचं बक्षीस ठेवलेलं आहे. तर या गाडी साहेब, आपल्या शुभ हस्ते आमचे लाईनमॅन्स मिस्टर फाले यांनी आजच्या दिवसातला पहिला ऑडियन्स झेल कंप्लीट केलेला आहे. त्यांना आपण 200 रुपयाचं बक्षीस यंगस्टार प्रीमियर लीग आयोजन कमिटीच्या वतीनं आणि घाडी साहेबांच्या शुभ हस्ते देत आहोत. तर बाउंड्री बॉईज, बी रेडी. 5 दिवसांसाठी तुम्ही नक्कीच मालामाल होऊ शकता. धन्यवाद. पुन्हा एकदा जाऊया चालू असल्या सामन्याच्या दिशेनं आणि अपडेट्स घेऊया पुढच्या डावाचे. ज्युनियर भूषण, मुंबई भूषण सन्माननीय चंद्रकांत शेट्टी सरांच्या मुखातून. स्टे ट्यून ऑन 70-70 स्पोर्ट्स. आपण पाहतोय यंगस्टार प्रीमियर लीग. नमस्कार, पुन्हा एकदा सगळ्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे. यंगस्टार क्रिकेट क्लब देवगड आयोजित असणारी भव्य दिव्य यंगस्टार प्रीमियर लीग आमदार चषक आपण पाहतोय. उद्याचा दिवस देखील तेवढाच महत्त्वाचा असणार आहे.
सक्षमी 11 भुईबावडा हा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे, ज्याच्यात देखील कल्याण डोंबिवली परिसरातील रथी महारथी पाहायला मिळतील. AK स्पोर्ट्स वरवडे हा देखील एक बलाढ्य संघ आपल्याला या ठिकाणी उद्या पाहायला मिळणार आहे. याही टीम मध्ये टेनिस क्रिकेट जगतातील धुरंधर पाहायला मिळणार आहेत. बालाजी क्लब राजकोट, सुमित ढेकळे इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहे आणि NP स्पोर्ट्स मीरा भाईंदर म्हणजे मॅकमिलन गोविंद, रायनल इतूर हे सगळे इन ऍक्शन मध्ये तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे या मॅचची उत्कंठा देखील तेवढीच जबरदस्त असणार आहे. आणि आता जाऊयात या मॅचच्या दुसऱ्या डावाकडे. सलामीची जोडी मैदानात दाखवली आहे. विजयासाठी धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलंय. दरम्यान जुबेरजी होलसेकर यांच्या या ठिकाणी आगमन झालंय. मी यंगस्टार क्रिकेट क्लबच्या वतीने त्यांचं स्वागत करतो. मी मुक्तार शेख यांना विनंती करतो त्यांचं स्वागत करायचं. जाऊया पुन्हा व्हॉइस ऑफ टुर्नामेंट. जाऊयात मॅचच्या दिशेने. पहिला बॉल वेगात टाकलाय. यष्टीरक्षकाच्या दिशेने पाठवण्याचा प्रयत्न झाला. गोलंदाजीसाठी गौरव आलेले आहेत. गौरव घुंगराट यस फोंड्याचे असणारे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजीसाठी गौरव घुंगराट. समोर जर पाहिलं तर केतन म्हात्रे आणि साई शिजोडी. यावेळेला केतनने या बॉलला उडवले मात्र स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दिशेने आणि पाठवले सीमारेषेच्या पलीकडे. 4 चौकार. जुबेरजी होलसेकर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय आमच्या क्रीडा मंचावर मुक्तार शेख यांच्या शुभ हस्ते. खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा गौरव केतन यांच्यासाठी. रिवर्स खेळले. हाही बॉल अल्टी पलटी सीमारेषेच्या बाहेर कल्टी. 4 नंबर 1 प्रीमियर लीग. चांगला फटका येताना पाहिला मिळाला. 48चा पाठलाग करायचा आहे. यावेळेला वेग वाढवलाय. प्रचंड वेगातील चेंडू, परंतु पंच आमच्याकडे वळतात आणि कळवतात वाईट बॉल आहे. धाव फलक जर पाहिला तर आता 9 वर जाताना पाहिलं मिळेल. 48चा पाठलाग करायचा. दोन्ही संघांनी एक सामना जिंकला होता. यानंतर आणखी 3 सामने होणार आहेत. याची नोंद आपण सगळ्यांनी घ्यायची आहे. पाहूया. प्रेक्षक पहिल्या दिवशी देखील लक्षणीय गर्दी. आज रंगपंचमी आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर कोकणात शिमग्याचा उत्सव आपल्याला पाहायला मिळतो. रंगपंचमीचा सण देखील साजरा केला जातो. तरी देखील गर्दी जबरदस्त पाहायला मिळाली आणि उद्यापासून ही गर्दी उत्तरोत्तर वाढत जाणार आहे. कारण यंगस्टरने एक जबरदस्त आयोजन आपल्या भेटीला आणलेलं आहे. अतिशय चांगल्या मैदानामध्ये चांगली स्पर्धा. रिवर्स तिकडे फसलाय, परंतु माघारी परतावं लागेल केतन म्हात्रे यांना. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, परंतु गौरव देखील काही कमी नाहीयेत. विकेट घेतली आहे केतन म्हात्रे यांची. हिरो खेळणे खरे पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका खेळायला गेले आणि त्यावेळेला गौरव विकेट घेताना पाहायला मिळत आहेत. आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये करण मोरे दाखल होत आहेत. मागील मॅचचे हिरो होते. पालघर जिल्ह्यातील एक क्लासिकल अंदाजामधील बॅटिंग करणारे बॅटर. लेदर बॉल, टेनिस बॉल या सगळ्या प्रकारचं क्रिकेट कोळून प्यालेले खेळाडू पाहायला मिळत आहेत. आणि विविध स्पर्धा लिलेया गाजवलेल्या आहेत. यावर्षी धडाकेबाज चषक मुरबाड गाजवली. मागील वर्षी आमदार बेनके ट्रॉफी बेळगाव मालिकावीराची रॉयल एनफिल्ड देखील जिंकली होती. असे कितीतरी पुरस्कार यांनी मिळवलेले आहेत. आणि आता बॅटिंगसाठी मात्र पारंपरिक क्रिकेट खेळण्यावर भर ठेवणारे खेळाडू समोर. गौरव घुंगराट फ्रॉम फोंडा. चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. अपील केलं, अपील पंचांनी उचलून धरलं. बॅक टू बॅक विकेट. पहिल्या षटकात 2 मोठे हादरे. करण मोरे देखील आउट. नंबर 1 प्रीमियर
अर्षद मातोंडकर येताना पाहिलं मिळत आहेत. गोवा राज्यातील खेळाडू आहेत, मैदानाच्या दिशेने दाखल झालेत. पडझड मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. पहिल्या षटकात 2 हादरे 2 चौकार आले, परंतु तरी देखील न डगमगता जी गोलंदाजी केली आहे ती वाखाणणं जोगती आहे. गौरव घुंगरट या नावाची चर्चा सिंधुदुर्गात का आहे हे देखील दाखवत आहेत. आणि आता गोलंदाज तेच गोलंदाज हॅट्रिकवर आहेत. एका बाजूला हर्षद आहेत, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर साईश पाहायला मिळत आहेत. आणि दोघेही गोवा पोलीस आहेत, दोन्ही गोवा राज्यातील आहेत. परंतु पाहूयात कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाते. समोर जर पाहिलं तर गौरव यांना आपण पाहतोय बॅक टू बॅक 2 विकेट एवढ्या मोठ्या मंचावर घेऊन एक वेगळा दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या गौरव घुंगरट करतायत. या वेळेला मनगटी फटका अगदी पाठीमागे खेळला जातोय. एक धाव तिकडे घेतली जाईल, दुसऱ्या धावेचा कॉल मात्र त्या ठिकाणी दिला. बॉल अडवला गेलाय. एक धाव घेतली, 2 धावा मात्र पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 ने पुढे जाते. हॅट्रिकची संधी होती खरी, परंतु त्याच वेळेला मात्र 2 धावा येत आहेत. पहिलं षटक संपलंय आणि धावसंख्या झाली आहे 2 गडी बाद. 11 धावा 48चा पाठलाग करायचा असताना म्हणजे अजूनही 37 धावांची आवश्यकता आहेत आणि 4 ओव्हर बाकी आहेत. देवगड मध्ये हापूस आंब्याच्या गावामध्ये आणि ज्या ठिकाणी सुरू आहे ही भव्य दिव्य स्पर्धा यंगस्टार क्रिकेट क्लब देवगडची यंगस्टार प्रीमियर लीग आपण पाहतोय. आणि या प्रीमियर लीग साठी जर पाहिलं तर प्रेक्षकांची वाखाणण्याजोगती गर्दी पहिल्या दिवशी पाहायला मिळते. विद्युत प्रकाश जोत जी प्रकाश योजना आहे ती लक्ष वेधून घेते. खेळपट्टी ज्या पद्धतीने रंगरंगोटी करण्यात आली आहे, बनवण्यात आली आहे ती लक्ष वेधून घेते. मैदान लक्ष वेधून घेतलं जात आहे, कारण चारही बाजूला सीमारेषा असणारं अतिशय चांगलं आणि दर्जेदार मैदान, सोबतीला चांगली आउटफील्ड पाहायला मिळते. बाउंड्री रोप्स लक्ष वेधून घेत आहेत. विविध अँगलने मात्र ही सीमारेषा सगळी स्पर्धा कव्हर केली जाते 70 स्पोर्ट्सने. त्यांचंही कौतुक करावं लागेल. जाऊयात मॅचच्या दिशेने. या वेळेला थोडंसं मागे हटवून आणखी मागे खेळायचा होता बॉल, परंतु तिकडे डॉट बॉल येताना पाहिलं मिळेल. पायस आलेले आहेत. पायस सलमेडे यांना आपण पाहतोय, मालवणचे खेळाडू आहेत गोलंदाजीसाठी. यावेळेला फटका फसला, बॉल हवेत. पायस फ्रॉम मालवण. पायसने या ठिकाणी घेतलेली विकेट पाहायला मिळते. धक्का क्रमांक 3 विकेट. आणखीन एक विकेट या ठिकाणी घेतली गेली. साईज देखील माघारी परतलेल्या आहेत. पायस यांचं कौतुक करावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत एक जबरदस्त असे खेळाडू मुंबईच्या कांदिवलीच्या चारकोप परिसरातील रोहित नार्वेकर, ज्यांच्या नावावर जर पाहिलं तर अगदी 70 धमाका बिग बॅश मध्ये 6 चेंडू 6 षटकार गुजरात धमाका बिग बॅश मध्ये मारले होते. तेच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. परंतु पायस देखील काही कमी नाहीये. मला आठवतंय त्यांनी राजू भालेकर यांची मयूर स्पोर्टची पावसाळ्यातली जी कट्ट्याची स्पर्धा आहे ती सुद्धा गाजवली होती आणि त्या स्पर्धेमध्ये यंगस्टर देखील खेळायला आला होता देवगड. कारण पावसाळी क्रिकेटचं लोन सिंधुदुर्गापर्यंत पसरलेलं आहे. मुंबईतून सुरुवात झाली आणि आता 12 महिने क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत असतं. जबत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी पायस, चेहरा लक्षात ठेवा, सध्या गोलंदाजी करतायत. समोर जर पाहिलं तर रोहित नार्वेकर. आल्या आल्या पहिलाच बॉल रिव्हर्सच्या स्वरूपात 4 चौकार.
दबाव आल्या आल्या प्रतिस्पर्ध्यांवर टाकायचा ही रणनीती रोहित नार्वेकर यांची पाहायला मिळाली. पायस एका बाजूला आहेत, रोहित नार्वेकर एका बाजूला आहेत. 15 धावा. या वेळेला बिगिट केलाय खरा, परंतु तिकडे फिल्डर येत आहेत. पुन्हा एकदा पायस 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 अल्मेडा विकेट. मिड विकेटला प्रजेश त्या ठिकाणी पकडतायत कॅच आणि पायस अल्मेडा एक चौकार आला खरा, परंतु त्यांनी कमबॅक केलाय. जबरदस्त गोलंदाजी, प्रॉपर टप्पा होता. डावखुरे हाताच्या बॅटरसाठी टायमिंग नाही करू शकले. बॅट थोडी हातात फिरली आणि माघारी परतावं लागतंय. जसा बॅटला बॉल लागला त्याच वेळेला कदाचित रोहितला माहिती पडलं होतं माझं टायमिंग नाही झालं. ती रिॲक्शन देखील पाहायला मिळाली आणि प्रजेश एक चांगली कॅच देखील त्या ठिकाणी पकडली आहे. 4 विकेट. पहा, लक्ष मोठं नाहीये आणि ही जरी कॅप्टनने सांगितलं ओमकार यांनी आम्ही स्थानिक खेळाडू आहोत, लोकल जणू काही तालुक्याची टीम आहे, परंतु हे सगळे चांगले खेळणारे खेळाडू सुद्धा आहेत आणि त्यांच्याकडून देखील दर्जेदार कामगिरी इकडे पाहायला मिळते. 4थी विकेट गेली आहे, 4था धक्का बसलाय. केतन म्हात्रे माघारी परतले. त्यानंतर जर पाहिलं तर साईश माघारी परतताना पाहायला मिळाले. करण मोरे माघारी परतले. त्यानंतर रोहित नार्वेकर आणि मैदानात हा कोण आहे, हर्षद मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतात. गोव्याचे खेळाडू आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर आता या खेळाडूचा रोल महत्वाचा असेल, कारण बॅटिंगसाठी आशिष मेहरोल आलेले आहेत. 4 विकेट माघारी परतल्यात. फक्त 15 धावा, विकेट आल्यात 4. सोपी मॅच वाटत होती, परंतु आता सोपी नाही राहिली आहे, कारण संधी दोघांनाही आहे. एका संघाच्या बाजूने मॅच नाही, मॅच दोन्ही संघांच्या बाजूने आता 50-50 झालेली आहे. मनोज 11 आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला स्थानिक खेळाडूंचा एक जबरदस्त संघ आहे, दुसऱ्या बाजूला धाडसकल गोवा म्हटलं तर एक जबरदस्त संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. सन्मेश नाईक आणि कंपनी, धाडसकल गोवा. अखूट टप्प्याचा बॉल पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे फिल्डर. पुन्हा एकदा इकडे जर पाहिलं तर पायस 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 या नावाची चर्चा आहे आज देवगडामध्ये. ज्या पद्धतीची गोलंदाजी ते करतायत, खूप चांगली गोलंदाजी. बॉलला आतमध्ये वळवले, यावेळेला बॉलला टर्न करतायत आणि दोन्ही बाजूला टर्न करतायत आणि 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा जो चौकार आलाय तो. अन्यथा 4 चेंडू मात्र त्यांनी निर्धाव टाकलेले आहेत. पुन्हा एकदा पायस अल्मेडा, आशिष मेहरोल यांच्यासाठी. यावेळेला पुढे केला बॉल, फिल्डर हो चुकी झाली आहे. ज्या ठिकाणी बॉल अडणं गरजेचं होतं, एकही धाव नव्हती पाहिजे, त्या ठिकाणी येत आहे 4 चौकार. दोन ओव्हरमध्ये धावा झाल्यात त्या 19 आणि 4 विकेट माघारी परतलेल्या आहेत. अजूनही जर पाहिलं तर 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 29 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे. या चौकाराने थोडासा दबाव बॅटरवरचा हलका केलाय खरा, परंतु बॉलिंग करणाऱ्या टीमचा एक प्लस पॉइंट आहे, त्यांनी 4 विकेट प्रतिस्पर्ध्याच्या घेतलेल्या आहेत. आजपासून चलो देवगड. हळूहळू मात्र क्रिकेट रसिकांची पावलं देवगडच्या दिशेने येताना पाहायला मिळत आहेत. संतोषजी तारे असतील, संदीपजी रुमडे असतील, योगेशजी पारकर असतील, हे सगळे न चुकता गेली कित्येक वर्ष दररोज संध्याकाळच्या सत्रात प्रॅक्टिससाठी मैदानात येतात म्हणजे येतात. आणि संदीपजींचं तर मी विशेष कौतुक करेल आणि जे खूप कमी क्रिकेट प्रेमींच्या बाबतीत पाहायला मिळतं. हॅलो, मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय हल्लीच संपन्न झाली होती रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावची क्रिकेट स्पर्धा आणि या क्रिकेट स्पर्धेचे ज्यांच्या संकल्पनेतनं ही क्रिकेट स्पर्धा झाली होती ते सन्मान श्री शैलेशजी लोके यांचं इथं शुभ आगमन होतंय. रामेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्मान श्री भाईजी नरे यांचंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. श्री नाना मोरे यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते सन्मान श्री शैलेशजी लोके यांचं आपण स्वागत करावं. हल्लीच संपन्न झाली होती
ग्रीन पार्क मिडबावच्या मैदानावरती श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव डे नाईट ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेचे प्रमुख प्रायोजक आयोजक सन्माननीय शैलेजी लोके यांचं इथं मुख्य व्यासपीठावरती शुभ आगमन झालंय. आपलं खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. शैलेजी लोके साहेब आपलं हार्दिक स्वागत असणार आहे. परंतु इकडे आणखीन एक विकेट गेलेली आहे. विकेट नंबर 5. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावचे आयोजक शैलेजी लोके साहेब या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. कोकणामधील क्रिकेटच्या स्पर्धा, क्रिकेटचं क्रेज काहीतरी वेगळंच आहे. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने जात आहेत इश्तियाक शेख. कंजूरमारचा हा खेळाडू मैदानात गेल्यानंतर रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी आठवते आणि एका षटकामध्ये 30 धावांची आवश्यकता असताना केलेली बॅटिंग आठवते. तेच इश्तियाक शेख मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळालेले आहेत. परंतु 5 विकेट घेत कौतुक करावं लागेल. गौरव गुंगरट या नावाची चर्चा होणार आहे. 17 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता अजूनही आहे. बघता बघता मॅच तर बनली आहे. पाहूया या मॅच मध्ये काय होईल येणाऱ्या कालावधीमध्ये. जो चांगली कामगिरी करणार आहे तो जिंकणार आहे. एका बाजूला बॉलर आहे, एका बाजूला बॅटर आहेत, एका बाजूला सिंधुदुर्गातील टीम आहे, एका बाजूला गोव्याची टीम आहे आणि त्यांच्यामधील लढत मात्र या ठिकाणी रंगताना पाहायला मिळते. पाहूया. इश्तियाक शेख एका बाजूला आहेत आणि त्यांच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये आशिष मेहरोल तर गौरव गुंगरट फ्रॉम फोंडा पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. टप्प्याचा बॉल त्याला कव्हरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव तिकडे मिळणार आहे. फेकी केली जाईल तोपर्यंत एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते ती म्हणजे 20 धावांवर. अजूनही जर पाहिलं तर 16 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही 28 धावांची आवश्यकता आहे. पहिलाच दिवस चर्चेत आला कारण चांगलं मैदान आणि या चांगल्या मैदानावरची चांगली स्पर्धा पाहायला मिळते. प्रेक्षकांसाठी देखील बरंच काही आहे आणि खेळाडूंसाठी देखील बरंच काही आहे कारण क्रिकेटसाठीचं पोषक वातावरण इकडे तयार होताना पाहायला मिळत आहे. उन्हाचा तडाखा वाढलाय आणि नाईटच्या स्पर्धा देखील आपल्याकडल्या वाढल्यात. बॅकफुटला गेले, पॉइंटला खेळला फटका, फिल्डर मात्र त्या ठिकाणी येत आहे. थोडेसे दूर राहिले. एक धाव घेतली, दुसरीचा कॉल आणि थ्रो केला खरा परंतु 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळत आहे. हेच क्रिकेटचं सूत्र आहे. प्रत्येक बॉलवर तुम्ही षटकार चौकार नाही मारू शकत. काही चेंडूंची वाट पाहावी लागणार आहे आणि काही चेंडूंची वाट लावावी लागणार आहे. आशिष मेहरोल आणि परिस्थिती अशी असते कधी कधी गेल्यानंतर विकेट जर हातात असतील तर तुम्ही फ्री माइंड बॅटिंग करू शकता, बॅट फिरू शकता, परंतु कधी कधी तुम्हाला बॉलची वाट देखील पाहावी लागते. गौरव गुंगरट या गोलंदाजाने खऱ्या अर्थाने प्रभावित केलं, पायास अल्मिराने प्रभावित केलं. परंतु आशिष मेहरोल गोलंदाजी बरोबर फलंदाजीमध्ये देखील त्यांचा रोल महत्वाचा असणारच आहे. दोन विकेट आशिषने बॉलिंग मध्ये घेतल्या होत्या. बिग हिट केलाय परंतु हा फटका फसलाय. पाहूया फिल्डर बरेच लांब आहेत. ओ या ठिकाणी काय कॅच झाली आहे. एकाच्या हातातून चेंडू उडाला करा, दुसऱ्याने लगेच तो पकडला. वा 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 जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली कारण बरेच लांब होते. कारण क्षेत्ररक्षक जेवढे धावून आले ना, कारण ज्या वेळेला हा स्ट्रोक खेळला त्याच वेळेला तो फसला होता, परंतु कव्हरच्या क्षेत्रातून फिल्डर मात्र बरेच लांब धावत आले. त्यानंतर त्यांच्या हातामधून बॉल उडाला आणि लगेच त्याच्या साथी सहकार्याने आकाश शिंदे संतोष यांनी पकडलाय. वाह, संतोष आणि प्रजेश दोघांचंही कौतुक करावंच लागणार आहे कारण एक अप्रतिम आजच्या दिवसाची हायलाइट्स असेल माझ्या मते ही. हा कॅच सुद्धा जबरदस्त जेल या ठिकाणी पाहायला मिळालाय.
चला जाऊयात मॅचच्या दिशेने. विकेट आलेल्या 6 धावा झाल्या त्या 22. चांगला संघर्ष रंगलाय. हो 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 4 विकेट घेतल्यात गौरवने. काय कामगिरी केली आहे, जबरदस्त. फोंडाघाटची मत प्रसिद्ध आहे, परंतु फोंडाघाटचा हा खेळाडू आज जगप्रसिद्ध झालाय. ज्या पद्धतीने त्यांनी कामगिरी केली आहे. गौरव घोंगरट सगळ्यांच्याच लक्षात राहतील. समोर आकाश. बिग हिट. आकाशचं काम हेच आहे, आला बॉल की त्याच्यावर कर प्रहार आणि आला पट्ट्यात आणि दिला या पट्ट्याने फेकून सीमारेषेच्या पलीकडे. सिक्सर. घोंगरटचं कौतुक करावं लागेल. 2 षटकात धावा दिल्या त्या 20 आणि विकेट घेतलेल्या त्या 4. आपण बॅटरचं कौतुक करतो, परंतु माझं मत आहे प्रेक्षकांनो बॉलरचं आणि गौरवचं कौतुक व्हायलाच पाहिजे. टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली नाही, नीटर गोलंदाजी. आणि इकडे जर पाहिलं तर तब्बल 6 विकेट माघारी परतलेले आहेत. 3 ओव्हरमध्ये 28 झालेले आहेत. 2 ओव्हर बाकी आहे. 2 ओव्हरमध्ये 20 पाहिजेत. मॅच अजूनही बनलेली आहे, कारण आकाश चिंदर या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात आणि जोडीला इश्तियाक शेख आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. एक रंगतदार सामना. पहिल्याच दिवशी स्पर्धा चांगली चर्चेत येताना पाहायला मिळाली आहे. युट्यूबला देखील चांगले व्ह्यूअर्स पाहायला मिळाले. पहिलाच दिवस आहे आणि पहिल्याच दिवसात जर पाहिलं तर या ठिकाणी तिसरा सामना आहे. संतोषजी 2,15,000 प्रेक्षकांनी ही स्पर्धा पाहिली सुद्धा युट्यूबला 70 स्पोर्ट्सवर. अजूनही मॅच ऑन आहे. ओमकार येतात बॉलिंगसाठी. टीमचे कॅप्टन आहेत. समोर इश्तियाक. हा बॉल समोर उडवलाय. तिकडे फिल्डर आलेत आणि पकडतात कॅच. विकेट नंबर 7-7-7. चांगलीच रंगतदार पाहायला मिळते. एका बाजूला सिंधुदुर्ग आहे, एका बाजूला जर पाहिलं तर गोवा आहे, एका बाजूला धाड सकल आहे, एका बाजूला मनोज 11 आहे. कसवंत तळवडे एका बाजूला आहे, धाड सकल गोवा एका बाजूला आहे. चांगला सामना या ठिकाणी रंगलाय. 7 विकेट घेऊन दबाव बॉलर्सने देखील निर्माण केलाय. टीमचे कॅप्टन आहेत बॉलिंगसाठी. अगदी आता काही प्रेक्षक उरलेले आहेत. 9.5 लाख सबस्क्रायबरचा टप्पा 70 स्पोर्ट्सला. माझ्या मते जे कोकणातील प्रेक्षक आहेत, जे क्रिकेट पेढे आहेत, क्रिकेट प्रेमी आहेत, आजच्या रात्रीतच हे 9.5 लाखाचं गिफ्ट 70 स्पोर्ट्सला देखील दिल्याशिवाय राहणार नाहीये. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे, आपण नक्की सबस्क्राईब करा. अजूनही 12 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता. 11 बॉल, माफ करा, 11 बॉल 20 धावा. जेवढं सोपं तेवढंच अवघड आव्हान आहे. मैदानाच्या आतमध्ये आकाश चिंदरे आहे, ते विसरून चालायचं नाहीये. परंतु फिरोजची बॅट देखील बोलते. आज ती बोलावी लागेल, कारण समोर ओमकार तावडे टीमचे कॅप्टन आहेत. मनोज 11च्या यावेळेला बॅकफुटला गेले. पॉइंटला ढकलण्याचा प्रयत्न. फिरोज यांचा 1 रन तिकडे घेतलेली आहे आणि मैदान पुरेपूर आहे. म्हणजे असंही नाही की मिस शॉट झाला तर षटकार जाणार आहे. आज पहिलं मिस शॉट झाल्यावर कॅचेस झाल्या आपण पाहिल्या, आणि त्यामुळे अशा मैदानात खेळायला प्रेक्षकांना मॅच पाहायला मजा येते आणि खेळायला खेळाडूंना सुद्धा, आणि फलंदाजांना नाही गोलंदाजांना सुद्धा मजा आली पाहिजे, आणि ते देखील या ठिकाणी आपण पाहतोय.
29 धावा धाव फलकावर. अजूनही जर पाहिलं तर 19ची आवश्यकता. 10 बॉल बाकी आहेत. आकाश चिंदारे यासारखा एक मॅच विनर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अँटोफिल मुंबईचा खेळाडू समोर. बिग हिट, हवाई हल्ला, हवाई यात्रा बॉलची. गेला 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 अगदी पलीकडे. जा शोधून आणा बॉल. सिक्सर. बॉल मध्ये मॅचचं पार्टच बदलून टाकलंय, परंतु अजूनही संपले नाही. एखादी विकेट मॅच मध्ये पुन्हा एकदा मनोज 11ला देखील घेऊन येऊ शकते. ओमकार यांना तो कारनामा करावा लागेल. यावेळेला कव्हरच्या दिशेने आणखीन एक चांगला फटका खेळलाय खरा, परंतु तिकडे फिल्डर आहेत, फेकी करतायत. चांगला थ्रोही पाहायला मिळाला. वाह, प्रजेश रावले त्या ठिकाणी होते. अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 7 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता. विकेट गेल्या होत्या. आकाशने सामना जिंकून दिला तर निलेश दादा बिंताडे यांच्याकडून 1000 रुपयाचा पुरस्कार असेल. यो हो, एक जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी सफल झाले आणि अगदी एक जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळालाय. आणि या फटक्यासाठी देखील निलेश दादा बिंताडे यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार आलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 44. आता मात्र 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. या फटक्याने मॅच आणखी खुली केली, दबाव बनवला. म्हणजे दुसऱ्या डावाच्या जवळपास 80% मॅच ही मात्र मनोज यांच्या बाजूने पाहायला मिळाली, परंतु आता या ओव्हरमध्ये ती खुली केलेली आहे. 6 मध्ये 4. ची टीम अगदी चंद्राचं देखील या ठिकाणी दृश्य दाखवत आहे. चंद्रावरची विवर देखील या ठिकाणी दिसत आहेत. बॉलिंग साठी आमंत्रित करण्यात आलंय संतोष सुलगे. पाहूया, मॅच नाही संपली आहे. एखादी विकेट पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन येऊ शकते. प्रयत्न विकेट साठी करावा लागेल. मनोज 11ला आतापर्यंत चांगले खेळलेत. वेगात बॉल टाकलाय. काय वेग होता, प्रचंड. नुसता प्रचंड नाही, महाप्रचंड वेगात बॉल मात्र यष्टीरक्षकांकडे गेलाय. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता असणार आहे. 5 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. 5 मध्ये 4. सामना नाही संपलाय. आकाश चिंदारे याने जबरदस्त आकाशबाजी केली, परंतु पाहूया यावेळेला कमी गतीचा हा चेंडू, फटका फसलाय आणि काय मॅच सुरू आहे. कधी इकडे कधी तिकडे, कधी इकडे कधी तिकडे. आता मात्र सामना फसलाय. 4 बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता. विकेट गेल्या 8. संदेश भाऊ, संतोष भाऊ, जी आपण मेहनत घेतली ती आता रंगाला येऊ लागलेली आहे. पहिल्याच दिवसात जबरदस्त मॅचेस पाहायला मिळत आहेत. 7 बॉल मध्ये 17 आकाशने केल्या खऱ्या, परंतु मोक्याच्या क्षणी ते बाद झालेत. एका बाजूला 4 बॉल यस आणि
हे पहा प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर 8,000 प्रेक्षक मॅचचा आनंद सुद्धा घेत आहेत. सगळ्यांना विनंती आहे, अजूनही आपण 70 स्पोर्ट्स सबस्क्राईब केला नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर स्पर्धा येतात 70 स्पोर्ट्सवर, त्याचा आनंद घ्या. विशेष म्हणजे सुप्रीमो ट्रॉफी ही मानाची स्पर्धा ही देखील काही येणाऱ्या 9 ते 13 एप्रिलला आपल्या भेटीला येणार आहे. याही स्पर्धेचा आनंद आपण आवर्जून घ्या. तब्येत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी आपण पाहू शकता 4 बॉल 4 सोपं वाटतंय, परंतु या 4 धावांची लांबी आता 4 किलोमीटर एवढी झाली आहे. पाहूया काय होईल. संधी दोघांनाही अजूनही आहे. एकाला 2 विकेट घ्यायच्यात, एकाला 4 रन करायचे आहेत. अनुभवी संदेश बॅटिंगसाठी गेलेले आहेत. ओ आणखीन एक बॉल जबरदस्त. संतोष सुलगे ही ओव्हर सुरू होण्याच्या अगोदर ते हिरो नव्हते, परंतु आता हिरो बनण्याच्या दिशेने वाटचाल त्यांची सुरू आहे. टाय झाल्यावर सुपर ओव्हर असणार आहे. संतोष यांच्या नावाची चर्चा आहे. 3 मध्ये 4. आणखीन एक बॉल मात्र या ठिकाणी जबरदस्त पाहायला मिळतोय आणि मॅच पाका आली आहे. 6 बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता होती. 2 बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. याला म्हणतात क्रिकेट, याला म्हणतात क्रिकेट, याला म्हणतात क्रिकेट. या खेळात कधी काय होईल याचा मात्र नेम नाही आणि आता ही मॅचही बसून कॉमेंट्री करायची राहिलेली नाहीये. 2 बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता. वाह, नंबर एकच प्रेमी. एका टीमला जर पाहिलं तर 9 विकेट गेल्यात, 1च विकेट बाकी आहे. काय जबरदस्त सामना रंगलाय आणि हे तर क्रिकेट आहे. पहिल्याच दिवशी यंगस्टार प्रीमियर लीग चर्चेत येताना पाहायला मिळते, कारण मॅच जबरदस्त झाली आहे. मोठ्या प्रमाणावर युट्यूबला देखील प्रेक्षक आमच्याशी जोडलेले आहेत, परंतु जिंकणार कोण हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे आणि शेवटचा बॉल ठरवणार आहे. शेवटचे 2 बॉल ठरवणार आहेत. शेवटचे 2 बॉल ठरवणार आहेत. काय होईल प्रेक्षकांनो. मॅच आवडली असेल तर दोन्ही टीमसाठी आणि आयोजकांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. शेवटच्या 2 बॉलवर मात्र ही लढत जाताना पाहायला मिळते. 2 बॉल मध्ये 4, 6 चेंडू 4 धावा, परंतु हा गोलंदाज संतोष सुलगे पाटील काही डगमगला नाहीये. बेळगाववरून आले संतोष आणि आज बेळगावचं नाव मात्र या ठिकाणी करताना पाहायला मिळतात. का नाही करणार. 4 बॉल टाकले, एकही धाव दिलेली नाहीये आणि संतोष सुलगे पाटील जबरदस्त कामगिरी करतात, परंतु बॅटर देखील काही कमी नाहीये. फिरोज ज्याने चौका मारलाय, मारायची क्षमता आहे. 2 बॉल मध्ये 4, 2 बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता. एका बाजूला मनोज 11, एका बाजूला धाडसकल सिंधुदुर्ग, गोवा सिंधुदुर्ग. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतो आणि मॅच गेलीये शेवटच्या बॉलवर. वा वा वा, पैसा वसूल मॅच आणि पैसा वसूल क्रिकेट आपण सध्याच्या घडीला पाहतोय. डोळ्यांचं पारणं फेडणारं क्रिकेट पाहायला मिळत आहे. काय होणार या मॅच मध्ये. संतोष सुलगे पाटील बेळगावचा खेळाडू गोलंदाजीसाठी आला, त्यावेळेला 6 बॉल मध्ये 4 पाहिजे होते. पहिले 5 बॉल टाकले, एकही धाव दिली नाहीये, परंतु मॅच नाही संपली. शेवटच्या बॉलवर सुद्धा चौकार षटकार येऊ शकतो. आतापर्यंत पहिल्या 5 बॉलचा हिरो तर संतोष सुलगे पाटीलच आहे, परंतु शेवटचा 1 बॉल आहे आणि हिरो बनण्याची संधी फिरोजकडे सुद्धा आहे, कारण मॅच नाही संपली. क्रिकेटचा थरार नाट्य सिंधुदुर्गातील देवगडमध्ये रंगताना पाहायला मिळत आहे. यंगस्टारची ही स्पर्धा. शेवटचा बॉल. हो, काय बॉल टाकलाय. 6 चेंडू आणि 4 धावांचा सामना.
स्पर्धा फक्त बॅटर साठी नाहीये, ही बॉलर साठी सुद्धा स्पर्धा आहे आणि पहिल्याच दिवशी कारनामा 6 बॉल मध्ये 4